आज मी पहिल्यांदा पावभाजी बनवणार होते. त्यासाठी घरामध्ये ज्या काही भाज्या अवेलेबल होत्या त्या सगळ्या स्वच्छ धुवून कट करून घेतल्या आणि मी इथे ना फ्लॉवर गरम पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवणार होते, जेणेकरून त्याचा वास निघून जाईल आणि त्याच्यामध्ये काही किडे असतील तर तेही मरून जातील. तोपर्यंत मी इकडे कुकर ठेवून भाजी शिजवण्याची तयारी करून घेतली आणि मी ज्या शिमला मिर्च, गाजर, बीटरूट, बटाटा, थोडासा हिरवा वाटाणा घेतला होता तो त्याच्यामध्ये ऍड केला. कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेतल्या. 2 शिट्ट्यामध्ये भाजी एकदम मऊसूत शिजतात आणि लगेच कुकर थंड झाल्यानंतर मी भाज्यांना मॅश करून घेतल्या. इकडे भाज्या मॅश करून झाल्यानंतर लगेच कढई ठेवली. कढईमध्ये थोडंसं तेल आणि थोडंसं बटर ऍड केलं. बटर छान मेल्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये चॉप केलेला कांदा ऍड केला आणि तो 2 मिनिटं छान परतला. त्याच्यानंतर लगेच टोमॅटो ऍड केला, जेणेकरून टोमॅटो मऊ शिजेल आणि टोमॅटो 2 मिनिटं परतल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट ऍड केली. त्यानंतर बेसिकचे मसाले ऍड केले, ज्यामध्ये हळद, धना पावडर, लाल तिखट होतं आणि सोबतच थोडासा ना मी पावभाजी मसाला ऍड केला होता. मसाल्यांचा कच्चापणा जावा म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी ऍड केलं आणि ते छान असं शिजवून घेतली ती ग्रेव्ही. त्यानंतर मी त्याच्यामध्ये मीठ ऍड केलं आणि मीठ व्यवस्थित एकत्र करून घेतलं. त्याच्यानंतर मी थोडं मॅशरने ते मॅश केलं, जे टोमॅटो मोठे मोठे राहिले होते ते, जेणेकरून ती ग्रेव्ही ना एकजीव व्हावी. त्याच्यानंतर मॅश केलेल्या भाज्या त्याच्यामध्ये ऍड केल्या, छान असं मिक्स करून घेतलं आणि हे वाटाणे ना थोडंसं मीठ टाकून ना मी शिजवून घेतले होते वरतून टाकण्यासाठी. पावभाजी मसाला थोडासा ठेवला होता तो त्याच्यामध्ये ऍड केला, एकजीव करून घेतलं आणि एक 5-10 मिनिटं ती छान अशी पावभाजीची भाजी ना शिजवून घेतली. त्यानंतर एकजीव केली आणि कोथिंबीरनी गार्निशिंग करून घेतली आणि भाजी तर आपली रेडी झाली होती. मग इथे पाव पण गरम करून घेतले. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.